आज आपण असं स्नॅक्स बनवणार आहोत जे मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता. घरी कुठली पार्टी वगैरे असेल काय तर तुम्ही बनवू शकता. चवीला जेवढं अप्रतिम लागतं ना तेवढं दिसायलाही खूप सुंदर आहे. बघू शकता तुम्ही हे बनवायलाही खूप सोपं आहे. अगदी घरामध्ये मोजक्या साहित्यामध्ये तुम्ही ही झटपट तयार करू शकता. नेहमी वेगवेगळं काही स्नॅक्स बनवायचं असतं, त्यामुळे या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. तर यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे ते म्हणजे सर्वप्रथम चुरमुरे. घरामध्ये कधी चुरमुरे उरले असतील, थोडे नरम झाले असतील तर त्याचा तुम्ही वापर करू शकता. फेकून न देता या पद्धतीने तुम्ही स्नॅक्स बनवू शकता. तर एक मोठा कप भरून मी हे चुरमुरे घेतलेले आहेत आणि यामध्ये आपण घालणार आहोत एक मध्यम आकाराचा बटाटा मी किसून घेतलेला आहे आणि 2-3 वेळा धुवून घ्यायचं, म्हणजे त्यातील स्टार्च जे असतं ते निघून जातं. आणि एक कांदा घेतलेला आहे, तोही असा लांबट कापून घ्यायचा आहे. सोबतच आता इथे मी घेते एक हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घेतलेली आहे. आता मुलांसाठी तुम्ही बनवत असाल तर हिरवी मिरची नको असेल तर इथे लाल मिरची पावडर वापरू शकता. अर्धा इंच आलं मी बारीक किसून घेतलेलं आहे. सोबतच आपल्याला अर्धा कपपेक्षा थोडी जास्त कोथिंबीर मी घेतलेली आहे. इथे तुम्ही कोथिंबीरऐवजी मेथीही घेऊ शकता, पालक घेऊ शकता. तर कोथिंबीर मी जास्त घेतलेली आहे त्यामुळे चव खूप छान येते. यामध्ये आता थोडेसे हलके फुलके आपण मसाले घालणार आहोत. तर इथे मी पाव चमचा एवढी हळद घेते आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेते. आता तुम्ही हिरवी मिरची नसेल घातली तर मग लाल मिरचीचं प्रमाण इथे वाढवू शकता. 1 चमचा भरून धने पावडर घेतलेली आहे. 1 चमचा इथे जिरं घेतलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या नाश्त्याला कुरकुरीतपणा येण्यासाठी इथे मी भिजवलेली मुगाची डाळ घेते, 3 चमचे घेते. यामुळे मस्त असं स्नॅक्स आपलं कुरकुरीत होतं आणि चवही खूप छान लागते. पाणी वापरायचं नाही आपल्याला अजिबात. पाणी काढून टाकून आपण ही डाळ घेतलेली आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे, लक्षात ठेवा. कारण यामध्ये आपण ज्या भाज्या वापरलेल्या आहेत, कांदा, बटाटा, त्यांना आपलं स्वतःचं पाणी सुटतं. त्यामध्येच आपल्याला या स्नॅक्सला बनवायचं आहे. आता हे तुम्हाला असं वाटत असेल की हे मिक्सचर जास्त आहे, पण हे जसे मुरमुरे सॉफ्ट होत जातील तसं हे मिश्रण कमी कमी होत जाईल. त्यामुळे फक्त मिक्स करत राहायचं आहे थोडा वेळ, याला स्वतःचं भाज्यांना पाणी सुटेपर्यंत. तर बघा जसं जसं आपण मिक्स करत जातो आहे तसे चुरमुरे थोडे सॉफ्टही होत आहेत आणि मिश्रणही थोडं कमी कमी होत चाललेलं आहे. तर कधी कधी काय होतं, आपण चुरमुरे आणतो घरी जास्त प्रमाणात, तर मग ते नरम पडतात. तर त्याचं काय करायचं, तर तुम्ही हे स्नॅक्स बनवू शकता. आता हे मिक्स केल्यानंतर कमीत कमी 5 मिनटं याला आपण झाकून ठेवूया असंच, म्हणजे याला पाणी सुटेल आणि आपल्याला पुढे प्रोसिजर करायला सोपी पडेल. तर आता बघा 5 मिनटं झालेली आहेत. आपण यामध्ये जे भाज्या होत्या त्याचं पाणी सुटलेलं आहे आणि मिश्रणही थोडंसं ओलसर आपलं झालेलं आहे. आता याला आपल्याला बाइंडिंगसाठी यामध्ये घालायचं आहे काही असं इन्ग्रेडियंट्स जे फक्त आपले जे स्नॅक्स आहे कुरकुरीत करेल आणि चवही वाढवेल. तर ते म्हणजे इथे मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे, पाव कप कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. थोडा थोडा घालायचा आहे. आता कॉर्नफ्लोअरऐवजी तुम्ही तांदळाचं पीठही घेऊ शकता. तर मिक्स करून घ्यायचे. आधी बघू आपण, जर वाटलंच तर अजून आपण यामध्ये जे उरलेलं आहे पीठ ते घालू शकतो, पण आधी सुरुवातीला मी अर्धच घातलेलं आहे. तर बघा जसं मिक्स करते तर थोडं बाइंडिंग कमी वाटतंय, त्यामुळे मी जे उरलेलं पीठ आहे ना तेही घालून घेते आणि ते मिक्स करून घेऊया आपण. पाणी अजिबात वापरायचं नाही आहे. पाणी जर घातलं तर हे मिश्रण पातळ होईल आणि आपल्याला जे स्नॅक्सला शेप देताना प्रॉब्लेम होईल आणि थोड्या वेळाने मग ते सॉफ्टही पडेल. म्हणून पाणी न वापरता आपण हे बनवणार आहोत. बघा जसं जसं मिक्स करत गेली त्याला जे पाणी सुटलं होतं त्यामध्येच हे मिश्रण मस्त असं घट्टसर झालेलं आहे. आता याचे छोटे छोटे आपण गोळे घेऊन थोडं याला स्नॅक्सला पॅटीससारखा शेप देणार आहोत. तर बघा हलका हाताने दाबून घ्यायचं आहे आणि बाजूला असे क्रॅक वगैरे जात असतील तर ते हाताने लेवल करून घ्यायचे आणि बघा मस्त दिसतंय बघा. तर ह्या पद्धतीने आपण बाकीचे जे पिठाचं स्नॅक्स बनवून घेतलेलं आहे. आता मी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. इथे आपण शॅलो फ्राय करणार आहोत, तुम्ही डीप फ्रायही करू शकता. तर तेलामध्ये आपण एकसाथ हे स्नॅक्स मस्त असे थोडे बाहेरून कुरकुरीत आणि आतून असे सॉफ्ट जाळीदार असे होईपर्यंत तळून घेणार आहोत. गॅस इथे आपल्याला मध्यमवरती ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती आपण हे तळून घेणार आहोत. तर एका साईडने आधी व्यवस्थित तळू द्या, नंतर याला पलटून दुसऱ्या साईडने तळून घेऊ. तर बघू शकता मस्त असा सुगंध सुटला आहे ना.
तुम्ही यासाठी कुठलीही चटणी असं स्पेशल बनवण्याची गरज नाही आहे. असंचही खाऊ शकता किंवा मग सॉसबरोबर, शेजवान चटणीबरोबरही खाऊ शकता. अप्रतिम लागतं. तर हे स्नॅक्स बनवल्यानंतर तुम्ही स्वतःहून चुरमुरे आणून बनवाल, एवढं हे चवीला अप्रतिम लागतं. तर एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा, थोडं अलटून पलटून दोन्ही साईडने मी व्यवस्थित याला फ्राय करून घेते. तर जास्तही आपल्याला एकदम लालसर करायचं नाही आहे. थोडंसं बघा असा कलर येईपर्यंत तळायचं आहे. कारण आपण यामध्ये मुगाची डाळ घातलेली आहे, तीही चांगली कुरकुरीत झाली पाहिजे. त्यामुळे मध्यम गॅसवरती मी तळून घेतलेले आहेत. तर हे आपलं गरमागरम असं हे स्नॅक्स तयार झालेलं आहे. झटपटचं हे मुरमुऱ्यांचे कटलेट तुम्हाला कसे वाटले नक्की बनवा आणि कमेंट्समध्ये जरूर सांगा. आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. गरमागरम टी टाईमसाठीही तुम्ही बनवू शकता. आणि तुम्ही बघितलं साहित्यही खूप कमी लागतं यासाठी. आतून मस्त असे जाळीदार आणि बाहेरून कुरकुरीत असे स्नॅक्स आपलं तयार झालेलं आहे.